वाला सबका है प्यारा। देखो रे देखो गणपति आला। गणपति गणपति गौरीसुताय नमो हरि पीताम्बराय गजमुखी चतुरानंद सुंदरम शिवसुतासुतं पिशाची गणपति भवालज भक्ततुंड नमो नमामि। नमो नमामि गणपति गणपति गौरीसुताय नमो हरि पीताम्बराय गजमुखी चतुरानंद सुंदरम शिवसुतासुतं पिशाची गणपति भवालज भक्ततुंड नमो नमामि। हसते हसते हो पालन। गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि गणेश भक्तांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। बेळगावमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंडळाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आज येळ्ळूर रोडच्या अष्टविनायकच्या राजाचा आज आगमन सोहळा आहे। याच विषयी मी जाणून घेणार आहे। ते अध्यक्ष माझ्यासोबत आहेत आणि पहिली झलक तरुण भारतवर मी दाखवणार आहे। अष्टविनायकचा राजा आपण पाहतोय, सगळ्यात मोठा बेळगावचा ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे असं मूर्तिकारांनी सांगितले, त्याचबरोबर अध्यक्षांनी सांगितले आणि पाहण्यासाठी गणेश भक्त आतुर झालेले। संध्याकाळी ठीक 6 वाजता या आगमन सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि माझ्यासोबत अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात कसा असणार एकंदरच आगमन सोहळा। आगमन सोहळा म्हटलं तर आता उत्साहात भरपूर आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना असू देत किंवा अष्टविनायक नगर असो किंवा वडगावमध्ये भरपूर उत्साह आहे। कारण अशी मूर्ती जे मनोहर पाटील ह्या वर्कशॉपमध्ये तयार झालेली आहे, ते विनायक पाटील आणि प्रसाद पाटील यांच्या हाताखाली मूर्ती तयार झालेली आहे। एकदम सुंदर आणि सुबक अशी मूर्ती तयार झालेली आहे। तरी आता एक थोड्याच वेळात ही मूर्ती इथून बाहेर पडणार आहे। आगमन सोहळ्याला आतापासून स्टार्ट म्हटला तरी चालेल, कारण संध्याकाळी जे पारंपरिक पद्धतीनं व गाजत वाजत संध्याकाळी 6 वाजता त्याची मिरवणूक निघणार आहे गणपती बाप्पाची। आणि मूर्ती किती फूट आहे? ह्या मूर्तीचा जो फायनल हाईट आहे ती 25 फूट पर्यंत आहे आणि त्यात थोडं अल्टरेशन आहे, म्हणजे थोडं बेंड करायचं, म्हणजे त्याचं मूर्तिकारणात जे ते आपली कला दाखवली आहे ते त्याच्यात आहे, म्हणून ती उंची कमी जास्त करायला येते। मंडळाच्या कार्यकर्त्यांचा परिश्रम कसा आहे, कारण मूर्ती इतकी मोठी आहे। किती दिवस झाले तुम्ही याच्या तयारी लागली? जवळजवळ 6 महिने झाले या मूर्तीच्या पाठीमागे लागलोय। हा जो मूर्तीचा स्केच असू देत किंवा मूर्तीची जी रूपरेषा असू देत ती विनायक पाटीलने स्वतः तयार केलेली आहे मूर्तिकारनं। त्याचबरोबर आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर किती बोलेल तेवढं कमी आहे, कारण त्यांनी 3-4 महिने झाले सतत रात्री 2-2, 1-1 वाजेपर्यंत बसून इथं स्वतः मूर्तिकाराला सपोर्ट करून, त्यांनी मूर्तिकार किंवा मूर्तिकारची पुरी फॅमिली आम्हाला सपोर्ट करून कुठं काय करायला पाहिजे काय नाही ह्या पूर्ण बॅकग्राऊंड मध्ये ही मूर्ती तयार झालेली आहे। नमस्कार, मनोहर पाटील आर्ट स्टुडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज भव्य अशी मूर्ती 25 फुटाची येळ्ळूर रोड वडगाव तिथे आकारण्यात येणार होती, ती जवळजवळ पूर्ण झालेली आहे। थोडं शिल्लक काम आहे, ते 1 तासाभरात होईल। याची उंची जवळपास 25 फूट आहे आणि रुंदी म्हटला तर जवळजवळ 16 ते 18 फूट आहे। साधारण किती दिवस लागले ही मूर्ती बनायला आम्हाला साधारण 1 महिन्याचा कालावधी लागला। आमच्या स्टुडिओमध्ये जवळजवळ 20 कामगार आहेत आणि त्यांचे ज्येष्ठ मनोहर पाटील यांचे पुत्र प्रसाद पाटील हे रंगकामात माहीर आहेत। त्यांनी हा गणपतीला आकार आणि कलर छान दिलेला आहे। यंदाची आमच्या या स्टुडिओमधली भव्य अशी मूर्ती येळ्ळूर रोड वडगावचीच आहे, 25 फुटाची बेळगावमध्ये। तर अध्यक्षांनी सांगितलंय की मिरवणूक ही जंगी होणार आहे, कारण याची तयारी गेले 6 महिन्यापासून सुरू आहे आणि सर्व गणेश भक्तांना आव्हान केलंय की जास्तीत जास्त लोकांनी या आगमन सोहळ्याला यावं। तुर्तास इथेच थांबतोय। विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव।